आले बॅक फ्रॉम स्कूल. गुड मॉर्निंग. रचनाचं आज काय स्पेशल? प्रोसेस. आधी बोलते कुठे जाते ते सांग तर मग मी येते. चल बाय. चल बाय. सावकाश. पाण्याची बॉटल घे आई, ऊन भरपूर आहे. फायनली वाजले आहेत आता संध्याकाळचे 4:45 आणि आम्ही निघालो आहोत कुठेतरी बाहेर. काय प्लॅन केला आहे. So let's see how it works. Rachna and Naisa both are ready. Rachna is looking beautiful as always, and so is my daughter Naisa. नाईसा बाबा बोलतात मी देते तुला. ये बाहेर. तू बाहेर आहे, मी देते तुला. नाईसा बाबांबरोबर मॅचिंग आहे. नाईसा आणि बाबा ट्विनिंग. So finally आम्ही निघालोत. Once again नाही रे बाबा, अजून नाही. अजून 20 मिनिट्स. मी अत्तल सेतूवरून चाललो आहोत मुंबईला. नवी मुंबई टू मुंबई. फेवरेट रूट. सगळं काही ट्रॅफिक बिफिक सगळं काय अवॉइड. हार्डली 20 मिनिट्स मध्ये पोहोचतो. इकडनं आम्हाला जायचं बँड्रा. सो जर नॉर्मल रूटने गेलो तर 2-2.5 तास कुठेच नाही, कारण आता संध्याकाळचा टाइम ट्रॅफिक. आता आम्ही कुलाबा पोचणार हार्डली 20 ते 25 मिनिटात आणि मग तिकडनं कोस्टलनी वर्ली सिलिंग बँड्रा झालं. पोचलो बँड्रामध्ये. सगळं सोपं झालेलं. आणि आज आम्ही एका नवीन जागेवर जाणार आहोत. खास करून नायसासाठी आम्ही त्या जागेवर झालो, कारण आम्ही डॅम शुअर नायसाला ती जागा खूप आवडणार आहे. सो चला आमच्याबरोबर थोडी सुद्धा. सगळं चांगलं आहे, पण एवढ्या गली मध्ये ना आणि पार्किंग मिळणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल.
started this business. Before that, like mom and dad used to also and I was running. अरे बाबा येतात तुझ्याबरोबर जात मध्ये. येस येस बताती मैं तुझ्याबरोबर बघा ते पण अंकल ओरडणार. सो जसे छोटे छोटे बॉटल्स घेतले आहेत रचनाने, आई दोन्ही आयांसाठी. पण ते कुठे यूज करणार? दोघी आयांना. सीमाईकडे आहे ऑलरेडी. काय सांग लवकर बघ काय पाहिजे ते. हा क्यूट छोटासा स्पीकर आहे जो एकदम हँडी आणि इझिली कुठे पण ट्रॅव्हल करू शकतो, तेव्हा ट्रॅव्हल करताना कॅरी करू शकतो. सो हा एक छोटा स्पीकर घेतो. हाँ ये फोन का केसेस है. ये वाले ये 50 के डिस्काउंट करके कितना होगा? अच्छा बहुत बड़ा ड्रेस है मैम. दिस इज ऑल्सो नाइस. साइज बघ. 3 साइज है. बाकी इसमें शॉर्ट में भी है. शॉर्ट सेट. नायसू तिथे शिरू नको ओरडणार ते. देखो कलर भी मिल जाएगा. इसमें 4 कलर है. ऐसा आते बाबू. आपको साइज बरोबर आहे का? तेरा विचार भैया नहीं आया तो वाइट में दिखाना. वाइट में दिखाना. ये कलर है ग्रीन है ब्लैक है. साइज बघ एकदा चेक. ये बोलतो भैया कुछ कम करो, बहुत ज्यादा बोल. निकाल लो पहले सर. देखो ये कलर आ जाएगा, ग्रीन आ जाएगा, ये ब्लू आ जाएगा. वाइट है व्हाइट. अच्छा स्टार्ट कर तो मतलब जल्दी आ गया ऐसा. बघू असं दाखव. छान वाटेल पण समोर लूज होईल पण तू काय करता येईल. कलर है क्या? इसमें एक ही पीस आ रहा है. वाइट वाइट हो गया ना सब. कलर है बेटा. 4 कलर है. हे घालते ना अशी तू. इसमें कलर नहीं. बाकी हाँ उसमें हम बेल्ट लगा सकते हो. हम लगा सकते हैं. बघू दाखव रक्षा. आप जैसा वैसा लगा सकते हो. उसी से लुक आता है इसको.
चीज़ अच्छी है, कलर भी अपने पास लाइट है। छोटे बच्चों का नहीं है ना? है छोटे बच्चों का? वही है ना साइज? सो व्लॉग एंड करायचं राहूनच गेलं. सो आम्ही गेलेलो मोकाई, जे की आहे बँड्रामध्ये. खूपच असं विचित्र जागेवरती आहे. लाईक खूप छोटे छोटे रोड्स आहेत. गाडी घेऊन जायचा प्लॅन तुमचा असेल तर तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता. तिकडे त्यांचं व्हॅली पार्किंग आहे, नाहीतर मग तुम्ही ऑटोने सुद्धा जाऊ शकतात. लीलावती हॉस्पिटलच्या तिथे जवळच आहे, लाईक खूप आतमध्ये पण नाही आहे, बँड्राच्या स्टार्टिंगलाच आहे. सो ते एक पॅन्डा थीम बेस्ड कॅफे आहे आणि जॅपनीज कोरियन फूड हे जास्त करून तिथे मिळतं. सो आम्ही जे खाल्लं ते होतं अवाकाडो टोस्ट आणि चिकन सँडविच विथ किमची. सनीला बिलकुल ते आवडलं नाही, बिकॉज किमची जे आहे ना ते थोडंसं सार आणि स्वीट लागतं. त्यात ते हनी वगैरे टाकतात आणि एक वेगळीच टेस्ट आहे त्याला. नेहमी आपले के ड्रामाज बघितले, तो नेहमी एक इच्छा होती की एक्झॅक्टली हे कसं टेस्ट करतं, हे एकदा तरी खायला आपल्याला पाहिजे. आणि हे त्या दिवशी जेव्हा खाल्लं तेव्हा एका बाईटमध्येच, फर्स्ट बाईटमध्येच असं वाटलं की अरे हे खूपच आंबट आहे. बट इव्हेंच्युअली ना ते छान टेस्ट करायला लागतं. तर हे सगळ्यांनाच आवडेल असं नाही आहे, बट तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करू शकता. छान आहे कॅफे, छोटंसं आहे, वाइब्स खूप छान आहे, इंस्टाग्रामेबल आहे, फोटोजेनिक आहे. अमेझिंग वाटत होतं तिथे गेल्यावर. नायसा तर एवढी खुश झाली ना. त्याच्यानंतर आम्ही गेलो लिंकिंगला. ॲक्च्युली बिलकुलसुद्धा प्लॅन नव्हतं, बट असंच गेलो लिंकिंगला. आणि हा व्लॉग ॲक्च्युली खूप जुना आहे. तुम्ही जे क्लोथ्स त्यात पाहिले, तुम्ही कदाचित ते पाहिले सुद्धा असतील, ते मी वेअर सुद्धा केले जेव्हा आम्ही अलिबागला गेलेलो. सो ते जेवढे काही क्लोथ्स आहेत, जेव्हा पण तुम्ही लिंकिंगला जाल ना, पहिल्यासारखं लिंकिंग राहिलेलं नाहीये. पहिले लिटरली 400-500 रुपीजमध्ये खूप छान छान कपडे मिळायचे. इवन फुटवेअर 150-200 रुपीजला मिळायचे. पण आता जे फुटवेअर आहेत ते 1000च्या खाली ते लोक येतच नाही. जे नॉर्मल क्रॉक्स वगैरे आहेत दॅट वी कॅन टेक फॉर 200 वगैरे, पण बाकीचे जे आहेत ना ते 900 ना 800 असं सांगतात. तो फुटवेअर घेणं तुम्ही सोडूनच दिलंय तिकडनं. आपलं मिंत्रा बेस्ट आहे त्याच्यासाठी. आणि आउटफिट्सचं पण बोलाल तर हिल रोडला मला जास्त कॉस्टली वाटलं ॲज कम्पेअर टू लिंकिंग रोड. तेवढीच रेट सांगत होते लिंकिंग रोडला पण लिंकिंगला ना ॲटलिस्ट वी कॅन बार्गेन केल्यानंतर ते कमी तरी करू शकतात. बट इथे ते बिलकुल सुद्धा हिल रोडला ते करून देतात. ते एकदम फर्म असतात त्यांच्या त्या कॉस्टवरती. सो जेवढे पण त्याने मला तिथे क्लोथ सांगितले ते सगळे 1000-1200 असेच होते. बट मी त्यांना खूप कमी करायला सांगितलं. मग त्यांनी मला जे 1200चे वगैरे होते ते 900ला दिले, जे 1100चे होते ते 800ला दिले. असं म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी 200-250 रुपीज त्यात कमी केले. सो तुम्ही नक्कीच तिथे बार्गेनिंग करू शकतात. आणि क्लोथचं मटेरियल जे आहे ना ते सुद्धा खूप छान आहे, म्हणून मी ते घेतलं, नाही तर बिलकुल नसतं घेतलं. कारण कधी कधी आपण कसं होतं लिंकिंगवरती कोणतेचे कपडे घेतले ना तर त्याचं मटेरियल एक वेगळाच असतो. पण हा ना जाड होता म्हणून तो मी घेतला. पण छान होते कपडे. तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करू शकतात. आणि कॅफेला जर तुमच्या मुलांना तुम्ही घेऊन गेलात ना तर नक्कीच खूप खुश होणार आहे. जिथे तिथे पाहिलं तर एकदम मस्त मस्त सगळीकडे पॅन्डास दिसत होते. छान फोटोज वगैरे पण आम्ही काढले. सो अशा प्रकारे आमचा तो गेला दिवस. अँड आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.